तर हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडी. तर मी आली होती बघा माझ्या मामाच्या गावाला. पुण्याला म्हणजे गावाकडे नव्हते आले, पुण्यात आली होती माझ्या मामाच्या इथं. थोडंसं काम होतं आणि मला दवाखान्यात पण जायचं होतं. तुम्हाला तर माहितीच आहे माझा BP कमी झाला होता. परत इकडं तिकडं फिरले पावसात हे ते. मग काल काय मी व्हिडिओ टाकलाच नाही, कारण काल माझी तब्येत लई डाऊन झाली होती. ते आमुषा पुनवला मला तसं होतंच. गेल्या आमुषाला पण BP कमी झाली आणि कालच्या पुनवला पण तसंच कसं तरी झालं. तर मी काय अंधश्रद्धा पसरवत नाही, पण एक तुम्हाला सांगायचं म्हणून मी सांगितलं. तेव्हा का मोठ्या बहिणीचा परत फोन आला मला, तर मी अगोदर फोन घेते. तर मोठ्या बहिणीचा फोन आला होता, आता फोन उचलला. ते त्यांच्या गावची जत्रा आहे ना आता उद्या शुक्रवारी, तर ती म्हणती या. मग आता मी तिला आता बघा गाडीचा हप्ता आहे आपला 5 तारखेला. सकाळ सकाळ मेसेज येऊन पडला काल. बँकवाल्याचा फोन आला होता की मॅडम पैसे तयार ठेवा. मी म्हणलं बरं. आणि सण्याला पण घेऊन आली होती, पण लय तब्येत डाऊन झाली होती माझी. मी स्वातीला सुद्धा सांगितलं नाही काय नाही, माझी मी तशीच गाडीला बसली आली इथं पुण्यात मामाच्या इथं. तिथं मुक्कामही केला. मग ह्यांना कळालं मी आली इथं म्हणून. मग कळाली म्हणल्यावर मला आलोय जवळ, तर चला गाडी घेऊन जा. मग आली होती रात्री इथंच, आणि आता रातची रात काढली इथं. आणि आता सकाळ सकाळ म्हणलं चला आवरावा. मग आता आवरलं, आंघोळ केली, चहा नाश्ता झाला, स्वयंपाक झाला. आता जेवण करायचं आणि आता गाडीला बसायचं आहे. तर सगळीच मला म्हणायला लागले. मामाची इथं पण सगळी म्हणत होती एवढी खराब झाली, म्हणजे कशाचं टेन्शन घेते. आता त्यांना काय सांगू. मी म्हणते मी टेन्शनच घेत नाही, तरी म्हणजे हाडाचे काढ झाले ते नसते. सगळे मला खवळायला लागले ते कशाची एवढी आरी पडली म्हणून एवढी खराब झाली आहे. म्हणजे आता तुम्हाला काय, तुम्ही मला रोज बघता त्यामुळे तुम्हाला कळत नाही, पण जे असे बाकीचे असतात ना ते मला खरोखर बघतात ना, त्यांना वाटतं की ताईडी लई खराब झाली आहे. बहिणीच्या इथं त्या दिवशी गेली होती, तिथं 4 ब्लाऊज शिवायला टाकलं. आता कशी काय गेलती तुम्हाला तर माहितीच आहे. छोकलीच्या बापाचं माझं भांडण झालं, ते ऐकत नाही म्हणून. आणि मग तिथं गेल्यावर 4 दिवस राहिली. 4 दिवस म्हणजे पावसामुळे राहिली. परत गावीची कागदपत्र दिली. बघा एकटीला किती मला पळापळ करावं लागतं. सगळ्यांना वाटतंय की हिला हिंडायला आवडतं आणि हिला आयतं खायसाठी ती हिंडत असते फिरत असते. हे सगळं मला हँडल करायला लागतं. सगळंच्या सगळं पुरेल. आता त्या दिवशी गेली बहिणीकडं, म्हणजे भावानं कुठं जायचं म्हणून मोठ्या बहिणीकडं गेली. कागद तिथं जमा केले सगळे, कारण ती जरा करमाळ्याच्या जवळच राहते ना, आणि आपली भावनी जरा करमाळ्यापासून लांब आहे. मग तिची कागद जमा केली, हॉस्टेलला दिली. तिथून आपल्या घरी आले. घरचे परत पोरांचे सण्याचे छोकलीचे कपडे घेतले. तिथून सण्याकडे गेले. मग सण्याला म्हणलं 2-4 दिवस घेऊन जावं, शनिवार रविवार सुट्टीच आहे म्हणून. तिथून पुढं बारामतीला आली, तर तिथनं परत पुण्याला यायची वेळ आली. मग तिथनं परत दवाखान्यात गेली. तिथनं परत आता हिथं आले. आता हिथनं परत माझी वारी बारामतीला, कारण आपण काय चाव्या आणलेल्या नाही त्या, आणि आपल्याला जायचं आता बाळवणीला. मग आता इथून बारामतीला जाणार. बारामतीतनं परत मोठ्या बहिणीच्या इकडं जाणार, तिथं त्यांचा कार्यक्रम आहे. मग तिथनं परत आपल्या गावाकडे यायचं म्हणलं. घराच्या कडचं गवत हे ते काढावं म्हणलं. 2 दिवस तिथं थांबावं, कारण तिथं पण अजून बाळवणीत पण आपलं स्वतःचं गावाकडचं काम आहे. मग ती करून परत बारामतीला जायचं आहे. आलंय एकटीच्या मागं पळापळा पदर अहो काम तर एवढंच असतं या, पण गाडी खर्चच नाकीनळ येतंय बघा. जायचं आणि यायचं. कुणाच्या घरी जायचं म्हणलं तर एक बिस्किटचा पुडा तर न्यायच लागतो या. न्यायला लागतं का नाही. येताना तर एवढं हाल माझं झालं पुण्याला येताना. सण्या संघ नॉनस्टॉप तिकीट काढलेलं डायरेक्ट बारामतीवरनं स्वारगेट. कुठं उभा सुद्धा त्या फुरसुंगीच्या तिथं आलं तर काय तर पुलाचं काम चालू आहे वाटतं. मरणाची गर्दी. 2 तास त्या गर्दीमध्ये गेलं. फोन माझा स्विच ऑफ. 2% चार्जिंग राहिल्यावर माझ्या लक्षात आलं की आपलं सगळं फोनपेवरच पैसे आहेत, ऑनलाईन ते फोनपेवरच पैसे आहेत आणि कॅश नाही ठेवला. मग आता इकडे यायचं का तिकडं जायचं. स्पेशल रिक्षा केला आम्ही त्याच्यामध्ये, म्हणजे स्टँडवर स्वारगेटच्या फोन लावा, चार्जिंगला फोन लावा. आणि आपल्या फोनचा जर चार्जर हरवलेला आहे तिकडे त्या तुळजापूरला गेलते तेव्हा. कुणाच्या कुणी फोन चार्जिंगला लावं ना, काहीच व्हाय ना. मग आता म्हणलं 1% चार्जिंग राहिली या.
पैसे द्यायला तयार झाले होते मी की 50 रुपये घ्या पण माझा फोन चार्ज करून द्या, 100 रुपये देते पण चार्जिंग करून द्या. कारण माझं सगळं ऑनलाईन पैसे होतं, कॅश तर काय मी ठेवत पण नाही कारण माझ्या डोक्यामध्ये एवढा कचरा आहे ना भरलेला की त्याच्यामध्ये मी विसरूनच जाते. त्या कचऱ्यात कुठं हुडकायचं बरं ध्यानात न जातं, म्हणून मी पैसे माझं फोन पेला ठेवत असते. मग तिथून पुढं रिक्षा केला. रिक्षाने मला जाग्यावर सोडलं आमच्या मामाच्या इथं आंबेडकर नगरला आणि नेमकं स्कॅन करायला लागली, फोन स्विच ऑफ. तिथून ते एका टपरीत गेले, तिथं म्हणलं माझा फोन चार्जिंगला लावावं म्हणलं. मग मला म्हणला कारण चार्जर मी बघत होते आणि चार्जरला बघतच म्हणलं चार्जिंगला लावा फोन. लावा म्हणलं, मला त्या रिक्षाचं बिल द्यायचं म्हणलं, माझा फोनच स्विच ऑफ झाला म्हणलं. मग ते रिक्षावाला पण ओरडायला लागला, एवढा वेळ असतं का असं तसं. आणि कसं चांगल्या मोबाईलला का ना असं बारक्या मोबाईलचं चार्जर जर लावला तर पटकन चार्जिंग होत नाही, झाली तर लगेच उडते. मग त्या टपरीवाल्याला पैसे दिला मला 100 रुपये, मग रिक्षावाल्याला दिलं. मग रिक्षावाला गेला, मग तिथून एक पाण्याची बाटली ही घेतली, फोन जरा 2-3% चार्जिंग केला, त्या टपरीवाल्याचं पैसे दिलं आणि घरी आले. तर सगळ्यांना सरप्राईजच होतं ते, अशी कशी अचानक गेले. मग तिथं परत उशीर झाला, मामी राहाई म्हणायला लागले, तिथून गप्पा छप्पा. मग फोन फुल चार्जिंग केला. मग तिथून म्हणजे जायचं होतं मला, पण इकडं आले म्हणलं, आली जवळ तर म्हणलं गाठ भेट घेऊन जावं. मग आली इथं रात्रीच्या रात मुक्काम केला. इथं पण मस्तपैकी चिकन बिकन खाल्लं. तसं पण तुम्हाला वाटतं खाया प्यायला हिंडते. आणलं चिकन तर मी खातेच किती बुटके भर. आता मोठ्या बहिणीनं का नाही त्यांच्यात बोकडं असतं यात, आता खायला बोलवलंय. तुम्हाला सांगते जाय न येणं पुण्यातून गावाकडं जायला करमाळ्याला कोण असलं तर तुम्ही जरा तिकिटाचा हिशोब लावा. तर तेवढ्या पैशात घरी किती मटण येईल. पण कसं असतं, एक मनाची माणसाच्या ही असते, मन राखावं लागतं म्हणून जायचं. पण माझी इच्छा तर नाहीच आता जायला, पण बघू आता. वातावरण पावसाचं फंटास्टिक आहे, नावं ठेवणार तर ठेवणारच आहे. तर मेन मुद्द्याचं बोलायचं तुम्हाला. तर आता आमचं आवरलं हे तर कात्रजला कुठं आले तर ह्या बघा आता आमच्या जाऊबाईचं तुम्हाला सांगते. आयडी ह्यांना मी खोलून दिली आणि त्या म्हणतात मला दाखवू नको, मला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये मी बोलणार नाही. मग हे ह्यांना आयडी कशी काय खोलून द्यायची ना. तर रात्री पण ह्यांना का नाही मी पेज खोलून दिलंय आणि आता ह्यांना मी यूट्यूब चॅनल खोलून दिलंय. तर मी खाली तुम्हाला लिंक देणार आहे, तर त्यांना सपोर्ट द्या. कारण कसं आहे माहिती आहे का, हे त्यांचे काय ते एक मला काम लावून दिलं या मरणाचं, दोघीच्या दोघी पण रातभर जागतो या त्या गेमीसाठी. हां नाही राहू द्या मी खाली ही देणार आहे. तर ह्यांना मी चॅनल चालू करून दिलेला आहे, नवीन एक चॅनल आहे. त्यांना आवडतं रेसिपी ही ते टाकायला. ह्यांना डीपी ठेवला रांगोळीचा आणि रेसिपीचा व्हिडिओ टाकतात. म्हणजे मिस्टेक होतं ना, तसं त्यांना काय लिहिता वाचता येत नाही. तुम्ही काय कमेंट्स केल्या नाही केला तर आपलं त्यांना स्टिकर टाकत जावा, हसायचं छान छानचा असं, हे का नाही. थोडं तरी येत असेल की वाचाय, थोडं येतं या पहिलीतल्या पोरांमध्ये. आमच्या सगळ्या अडाणे काय करावं, आमच्या नवऱ्याला शेती भाडी नाही काय नाही म्हणून आम्ही तर, कारण ज्याला शेती भाडी नाही काय नाही ती त्यांना अडाणीच बायका असतात त्या, काय का नाही. प्रॉपर्टी नसल्यावर काय अडाणीच बायका, पण अडाणीच बायकांना संसार करून दाखवला. तर बघा ही त्यांचं चॅनल आहे ललिता भालेराव, त्यांचं रेसिपीचं असतं या. हो का, आता आहे तर डीपी बदलणार आहे. आता मी आमच्या दोघींचा एक फोटो काढला, आता त्या दोघींचा एक फोटो आम्ही ठेवणार आहे ह्याला. त्या फॅमिली ब्लॉग तर काय त्या बनवणारच नाही त्या, मला वाटतं ते आपल्या रेसिपीचंच बनवणार. कारण त्यांना लाज वाटते तोंड बी दाखवायला आणि त्या व्हिडिओमध्ये बोलायला, हे का नाही. म्हणून ते आपलं त्यांचं दोन चुटुक बुटुक सुटकुट हात बारकं चुटुक बुटुक हात दिसत नाही व्हिडिओमध्ये, हात बारका दिसत नाही. हात दिसत्याला फक्त, आणि आला तर कवचित आवाजच थोडासा, ती टाकलं ती टाकलं असलंच. बघा तेवढं. हां तर सपोर्ट द्या. कसं असतं बघा, आवड असते पण लाजूनच आपण आपली आवड मारून टाकतो, बरोबर आहे का नाही. एखाद्याला लय आवड असते, त्यांच्यात कला असते, पण लोक वाईट बोलते किंवा नावं ठेवते आणि ह्याच्यामुळं माणूस काय तर स्वतःची कला पण बाहेर काढत नाही. दादा आमच्यात तर काय सगळं युट्यूबर राहतं, मग ह्याच मागं राहिलं होतं. मग ह्यांना पण फोर्स केला, बनवा व्हिडिओ, काय होईल ते होईल. आपल्याला आठवणी तर राहतेल्या, आपल्या ध्यानात तर राहील ना, ह्या दिवशी हे बनवून खाल्लं होतं, आहे का नाही. म्हातारपणाला म्हणाय तर येईल.
तर चला आता आवरून निघायचंय आता आम्हाला. तर भेटू आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हे सांगायचं होतं, काल काय मी व्हिडिओ टाकला नाही, काल माझी तब्येत लयच खराब झाली. यांना विचारा मी किती सुकून गेलते का नाही? गेलते. लय सुकून गेली होते, म्हणजे लय सुकली होते. आज तर थोडंसं बरं वाटायला लागलं, कारण काल झाली ना पूनम. मग आता पूनम झाली दुसऱ्या दिवशी जरा टळटळी आली. मागं तर करायचं. बरं तुमच्या आता ह्यांच्यात पण का नाही एक व्हिडिओ मीच काढणार आहे. तर सपोर्ट द्या, मी खाली लिंक टाकेल आपल्या कमेंट बॉक्समध्ये, आहे का नाही? तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.